वेलकम बैक टू माय चॅनल। मी ऐश्वर्या तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे नवीन व्लॉग, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की मी माझ्या मेकअप ऑर्डर्स कशा हँडल करते। ऑर्डरला निघण्याआधी माझं सगळ्यात पहिलं काम असतं ते म्हणजे माझी बॅग व्यवस्थित पॅक करणं। पॅक करून झाल्यावर मी ब्राइडची फ्लॉवर ज्वेलरी कलेक्ट करायला गेले। माझ्याच ओळखीच्या एका मुलीकडे तिने फ्लॉवर ज्वेलरी बनवायला दिली होती। ज्वेलरी खोलून बघितली की तिने कशी बनवली आहे, खूप सुंदर बनवली होती तिने ज्वेलरी। त्यानंतर लगेच आम्ही तिथून ऑर्डरसाठी लागणारी फुले आणायला गेलो। आजकाल जिप्स खूपच महाग झाले आहेत। घरी आले, फ्रेश झाले, जेवले आणि माझे नेल्स केले आणि त्यानंतर मी निघाले माझ्या प्रवासाला। सकाळी बरोबर 5 वाजता मी वाईला पोहोचले। खूप थंडी वाजत होती वाईला। मला 7 वाजता ब्राइडच्या घरी जायचं होतं, म्हणून मी तिथेच एका हॉटेलमध्ये चेंज वगैरे करून घेतलं। थोड्या वेळाने मला असिस्ट करणारी सानिका पण आली आणि त्यानंतर आम्ही दोघी लोकेशनला गेलो। ब्राइडच्या घरी जाऊन तिला फक्त घरातून निघण्यासाठी एक सिंपल लुक करून हवा होता, म्हणून मी लगेच वॅनिटी ओपन केली आणि तिचा एक सिंपल लुक क्रिएट करून दिला। ती गेल्यानंतर ब्राइडच्या बहिणीचा आणि आईचाही मेकअप होता, तोही आम्ही केला। हा होता सायडरचा फायनल लुक। त्यानंतरचे सगळे लुक ब्राइडचे हॉलला होणार होते, त्यामुळे आम्ही हॉलला गेलो तर तिथे फार कोण आलं नव्हतं, पण जाऊन आधी आम्ही सेटअप करून घेतलं। आमचा सेटअप लावून झाल्यानंतर थोड्या वेळाने ब्राइड आली, तिचा फेस वॉश करून घेतला आणि परत सुपारीसाठी तिचा फ्रेश नवीन मेकअप केला। हा होता तिचा सुपारीसाठीचा लुक। पूर्ण लुक झाल्यानंतर ती तिच्या सुपारीच्या प्रोग्रामसाठी गेली। 12 वाजले, आत्ताशी एक लुक झाला, अजून 3 लुक बाकी आहेत आणि आत्ताच मला खूप कंटाळा आला। जाताना सुंदर बनून जाते आणि येताना अशी येते। सुपारीच्या कार्यक्रमात तिला हळदी कुंकू खूप लावलं होतं, त्यामुळे परत तिचं टचअप केलं आणि साखरपुड्याची साडी नेसवायला घेतली। साडी व्यवस्थित पूर्ण नेसवून घेतली, त्यानंतर ज्वेलरी ही ब्राइडला घालून घेतली आणि हा होता तिचा फायनल एंगेजमेंटचा लुक। एंगेजमेंटचा लुक खूपच सुंदर झाला होता। नंतर थोडा वेळ हॉलमध्ये गेलो, ब्राइडचा रुखवत बघितला आणि लगेच थोड्या वेळातच ब्राइड तिच्या हळदीच्या मेकअपसाठी आली। तेव्हा पण लगेच तिला हळदीसाठी रेडी केली, टचअप केलं आणि तिची हळदीची ज्वेलरी घालून घेतली। मला ज्वेलरी कशी वाटली ही मला कमेंट करून नक्की सांगा। ओढणीची पण व्यवस्थित ड्रिपिंग करून घेतली आणि तिची थोड्या व्हिडिओ काढून घेतल्या आणि हा होता तिचा फायनल लुक। नक्की कमेंट करा की तुम्हाला कोणते लुक जास्त आवडत आहेत। बघा कशी झोपली, आराम करते बाई। हळदी झाल्यावर पूर्ण तिचा नवीन लुक होता, सो तिला पूर्ण प्रॉपर अंघोळ करायला सांगितली। व्यवस्थित फ्रेश होऊन आल्यावर पहिल्यांदा आम्ही तिची साडी ड्रिपिंग करून घेतली आणि लगेच तिची स्किन प्रिपरेशन पण करून घेतली। हळदीने तिच्या स्किनची खूप आग होत होती, म्हणून मॉइश्चरायझर वगैरे लावून घेतलं। सगळा मेकअप झाल्यानंतर पहिल्यांदा तिची ज्वेलरी घालून घेतली आणि त्यानंतर सगळे खूपच घाई करायला लागले होते। असे एका दिवसात 3-4 लुक असले ना की टाइम मॅनेजमेंट बिलकुल होत नाही। तरी सुद्धा खूप घाईमध्ये आम्ही सगळ्या गोष्टी करून घेतल्या। ऑलमोस्ट सगळा मेकअप डन झाला होता, थोडेफार टचअप्स राहिले होते, म्हणून मी शूट करायला घेतलं। खूप काही शॉट्स घेता आले नाही कारण की एंडला खूपच घाई झाली होती। आणि हा होता ब्राइडचा फायनल लुक। हा तिचा दिवसभरातला शेवटचा लुक होता आणि होपफुली तुम्हाला सगळे लुक आवडले असतील। मला जास्त व्हिडिओज मिळाल्या नव्हत्या, म्हणून मी परत स्टेजवर जाऊन पण थोड्याशा व्हिडिओ घ्यायचा प्रयत्न केला आणि लग्न लागल्यानंतर आम्ही लोक परत निघालो। तेव्हा ऑलमोस्ट ट्रॅव्हल्सचा टाईम झाला होता, त्यामुळे लगेच आम्ही वाईला आलो। थोडंसं खाऊन घेतलं आणि आम्ही लगेच मुंबईला यायला परत निघालो। तर मी पोचली माझ्या घरी कोपरखैरणाला। रात्रीचे 3 वाजलेत आणि उद्या सकाळी 5 वाजता मला ऑर्डर आहे। सो आता मी थोडा वेळ आराम करणार आहे आणि मग आवरून 5 वाजता नेक्स्ट ऑर्डरसाठी निघेल। मॉर्निंगच्या ब्राइडसाठी सकाळी हार्डली 10 मिनिटातच आम्ही लोकेशनला पोहोचलो होतो। आजही पहिल्यांदा ब्राइडच्या घरी जाऊन तिच्या आईचा मेकअप करायचा होता, त्यामुळे आम्ही पहिल्यांदा तिथे गेलो, ब्राइडच्या आईचा मेकअप केला आणि आता हा ब्राइडच्या आईचा फायनल लुक होता। त्यानंतर थोड्या वेळातच आम्ही हॉलला गेलो। हॉलला जाऊन आम्ही सेटअप लावून घेतलं। सेटअप लावून झालं आणि ब्राइडची वाट बघत बसले। नंतर ब्राइड आली, तिने मला आधीच सांगितलं होतं की तिचे मध्ये विधी असणार आहेत, तर त्या विधींमध्ये थोडा वेळ काढून ती मेकअप करण्यासाठी येईल।
त्यामुळे मी एक एक टप्प्याने तिचा मेकअप करत जात होते. सो पहिल्यांदा मी तिचे हेअर केले, त्यानंतर आय मेकअप करून घेतला, तिची साडी व्यवस्थित करून घेतली आणि ती परत तिच्या एका विधीसाठी तेव्हा निघून गेली. ती विधीला गेली होती तोपर्यंत आम्ही नाश्ता करून घेतला. कालपासून व्यवस्थित जेवण झालं नव्हतं, त्यामुळे ऑलरेडी डोकं दुखत होतं, म्हणून मी पहिल्यांदा नाश्ता करून घेतला. त्यानंतर ब्राईड तिच्या मेन विधीच्या लुकच्या मेकअपसाठी आली आणि अशा प्रकारे मी तिचा पूर्ण मेकअप करून घेतला. मेकअप झाल्यावर लगेच ती फोटो न काढता तिच्या विधीसाठी निघून गेली. विधी झाल्यावर नंतर ती थोडा वेळ काढून फोटोग्राफर्सला फोटो देण्यासाठी परत आतमध्ये आली. मी पण फोटोग्राफर्सला थोडी मदत केली शूट घेण्यासाठी. मला या ब्राईडचा फायनल लुक कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर तिच्या छोट्या मोठ्या गोष्टी ज्याही राहिलेल्या त्याही मी कंप्लीट करून घेतल्या. त्यानंतर तिची जोडवी व्यवस्थित लागत नव्हती, ती मी तिला व्यवस्थित लावून दिली आणि नंतर ती तिच्या विधीसाठी निघून गेली आणि लगेच पॅकिंग करून मीही तिथून निघाले. आणि आजचा ब्लॉग मी इथेच संपवते आणि मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला कोणते लुक जास्त आवडले. तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा आणि आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.